नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होणार याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. कृषी मंत्र्यांनी या संदर्भात संकेत दिले असून त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्नही आपण समजून घेणार आहोत. नमस्कार. चला तर पाहूया संपूर्ण अपडेट सोप्या भाषेत. 8व्या हप्त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत कोणत्याही एका दिवशी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे आधी तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करून नंतर रक्कम ट्रान्स्फर केली जाते. मात्र नमो शेतकरी योजनेत थोडी वेगळी पद्धत पाहायला मिळते. या योजनेत प्रथम शासन निर्णय GR जारी केला जातो आणि त्यानंतर कृषी मंत्री अधिकृत माहिती देतात. सध्या उपलब्ध माहितीनुसार या कालावधीत कॅबिनेट बैठक झाल्यास किंवा शेती संबंधित एखाद्या कार्यक्रमातून हा निधी वितरित केला जाऊ शकतो. आता शेतकऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया. 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का? नाही. 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला जाणार नाही. 9व्या हप्त्यासाठी पुन्हा स्वतंत्र प्रतीक्षा करावी लागेल. एकूण निधी किती आहे? या हप्त्यासाठी सुमारे 1774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. किती शेतकरी लाभार्थी आहेत? सुमारे 90,34,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. पात्रता काय आहे? ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरमधील मिळाला आहे ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र मानले जातील. ही होती आत्तापर्यंतची महत्त्वाची माहिती. शेवटी शेतकरी आणि शेतीविषयक धोरणांबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा आणि धोरणांच्या परिणाम याबाबत सर्व स्तरांवर विचार होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय आणि ठोस पावले उचलली गेली तरच ग्रामीण भाग मजबूत होईल. धन्यवाद.